वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार. मूळ शहराला लागून असलेल्या काही अंतरावर महाबीज परिसरामध्ये गुराखी मुनीम गुर्लावार वय 45 वर्ष राहणारा चिचाडा हा काल शेळ्या घेऊन गावाशेजारी लागून असलेल्या कक्ष क्रमांक 752 महाबीज परिसर येथे गेला होता. शेळ्या व गाईढोरे राखण्याकरिता गेला असता पट्टेदार वाघाने त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केले. काल गावातील लोकांनी शोध मोहीम राबवली असता काहीच मिळून आलेले नाही. आज सकाळी वनविभागाच्या काही कर्मचाऱ्यांना घेऊन शोध मोहीम राबवली असता मृतक गुराखी त्याचे प्रेत रस्त्याला लागूनच असलेल्या कक्ष क्रमांक 752 इथे आढळून आला. काही अंतरावर सापडल्याने गावातील शेजारी असल्याने वाघाची दहशत निर्माण झालेली आहे. लोकांनी वाघाचा बंदोबस्त करण्याकरिता विनंती केलेली आहे. खबर महाराष्ट्र न्यूज करिता मनोज मुंगमोडे. काल चिचाड्याचा गुराखी बेपत्ता झाला होता, त्याबद्दल काय माहिती सांगाल? काल संध्याकाळी आम्हाला 6 वाजता माहिती कळली की त्यांचे शेळ्या होते 25, त्याच्यापैकी 24 शेळ्या घरी परत आल्या. त्याच्यानंतर आम्हाला माहीत झालं, आम्ही 50 ते 40 लोक सायंकाळी त्याला ढूंढलं पण ते मिळालं नाही. त्याचं रक्त आम्हाला एका ठिकाणी मिळालं, पण त्याच्यानंतर आता रात्र झाल्यामुळे आम्ही रात्री वापस गेलं आणि आता सकाळी येऊन आम्ही फॉरेस्टवाले वगैरे सगळे येऊन ते माहिती मिळाली. त्याची बॉडी काय नाव होतं त्याचं? मुनीम गुर्लावार. वय किती असेल त्याची अंदाजे? 45-46. आणि परिवारात त्याच्या कोण कोण होते? 2 मुलं आहे, आई आणि पत्नी बहीण. रात्री मग तो वापस आला नाही तेव्हा त्याच्या शेळ्या ढोरं वापस आले का? एक नाही आली, एक शेळी वापस नाही आली. म्हणजे 25 होत्या, 25 पैकी एक नाही आली, 24 घरी परत आल्या. मग वन विभागाला कधी तक्रार दिली होती तुम्ही? रात्रीच दिली होती. सकाळी मग तुम्ही सर्च केला त्याच्यानंतर? सांगा. मी चार्याळ्याचा रहिवासी आहे. रोज म्हणजे रात्र 11-11:30 वाजता मी येतो. रस्त्यावर असा जाताना बसून दिसते आणि आम्ही जासाठी आम्हाला तकलीफ होते. आणि फॉरेस्टला पण पुष्कळ सांगितलं, सगळ्यांना सांगितलं का बंदोबस्त करा, काहीतरी करा, पण लक्ष न देऊन राहिले. आज नाही उद्या म्हणजे आम्ही रात्र येतो, आम्हाला काही दगा झाला याची जिम्मेदार कोण घेणार? पैसे भेटतील, बाकी सगळं पैसे देतील आणि सगळं हे करतील, त्याला काही मतलब नाही. जीव गेल्यानंतर त्या घरचा कुटुंब सवाराला म्हणजे सांभाळणारा व्यक्ती जर नाही राहिला तर त्याला मतलब काय राहणार आहे? एवढाच मी विनंती करतो का याचा काहीतरी विल्हेवाट करून याचा वाघाचा बंदोबस्त करून थोडासा फॉरेस्टने थोडीशी हे करावे, त्याची काळजी घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो.